नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करत जा आणि शेअरही करत जा. म्हणजे आपल्या जवळचे जे मित्र नातेवाईक आहेत यांना हे अतिशय महत्त्वाच्या ज्या माहिती आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचतात. तर मित्रांनो, थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की राजमार्ग यात्रा हा जर पास घेतला तर तुम्हाला फक्त 15 रुपयामध्ये एक टोल नाका या ठिकाणी असणार आहे. म्हणजे तिथे जरी 125, 30, 40, 150, 200 असला तर तो फक्त तुम्हाला 15 रुपये पेड करायचा. आणि जे वेगवेगळे टोल नाके आहेत तिथे सुद्धा काही तुम्हाला वेगळे पैसे द्यायचे नाही. तर हा तुमचा एक ॲन्युअल पास असणार आहे. हा फक्त असणार आहे तो राष्ट्रीय महामार्गांसाठी. तर तो एक्सप्रेस वे म्हणजे पुणे मुंबईसाठी तो नाही आहे. परंतु पुणे मुंबई जो जुना मार्ग आहे त्या मार्गे तुम्ही तळेगाव मार्गे किंवा लोणावळा मार्गे जो जुना मार्ग जातो तिथून तुम्ही या पासचा फायदा घेऊ शकता. बाकीच्या सर्व टोल नाक्यांवरती तुम्हाला या ठिकाणी फक्त 15 रुपयात जायला मिळणार आहे. त्या पासची व्हॅलिडिटी असणार आहे 1 वर्ष किंवा 200 टोल नाके. तुम्ही 200 टोल नाके जरी क्रॉस केले तरी त्या पासची व्हॅलिडिटी संपणार आहे. किंवा 1 वर्ष जरी झालं आणि 200 टोल नाके झाले नाही तरीसुद्धा तो पासची वैधता या ठिकाणी संपणार आहे. त्यासाठी तुमचा फास्टॅग ॲक्टिव्ह असणं हा खूप गरजेचं आहे. आता फास्टॅग जर ॲक्टिव्ह करायचं असेल तर टोल नाक्यावर सुद्धा बरेच लोक तिथं या ठिकाणी बसलेले असतात आणि तुमचा फास्टॅग ॲक्टिवेट करून देतात. आणि शिवाय टोल नाक्यावरती तुमचा पाससुद्धा ॲक्टिवेट केला जातो त्या ठिकाणी. म्हणजे त्या सर्व सोयी तुम्हाला तिथे मिळतात. दुसरी गोष्ट, ॲक्सिस बँकेचं ॲप असेल किंवा IDFC असेल, SBI असेल, त्याच्यानंतर आपलं Paytm असेल, या सर्वांच्या थ्रू तुम्ही तुमचे पास हे ॲक्टिव्ह करू शकता. आणि राजमार्ग यात्रा हा सुद्धा एक ॲप आहे. याच्यावर जरी तुम्ही गेलात तर याच्यावर सुद्धा तुमच्या गाडीचा नंबर, गाडीचे डिटेल टाकायचं आहे, फास्टॅगचा ID नंबर टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर तिथं पेमेंट करायचे 3000 रुपये. त्याच्यानंतर तुमचा लगेच त्या ठिकाणी हा जो पास आहे तो चालू होतो. आता आणखी काही ठिकाणी कुठं चालत नाही, तर जिथं खाजगी टोल असेल तर तिथं त्या ठिकाणी तो चालत नाही. आणि पुणे मुंबईचा कसं आहे, तो महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत येतो. पण हे जे नॅशनल हायवे आहे अथॉरिटी ऑफ, तर त्यांचे थ्रू जे जे टोल नाके असतील त्याच्यावरती मात्र तुमचा हा तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. मग तुम्ही पुण्यावरून सोलापूरला जात असाल तरी त्या सर्व टोल नाक्यावरती तुम्हाला या ठिकाणी फक्त 15 रुपये तुमचे कट होणार आहेत. किंवा आणखी कुठले रस्ते असतील, म्हणजे औरंगाबादकडे जाणारे असतील किंवा नगरकडे जाणारे असतील, कोल्हापूरकडे जाणारे असतील, तर त्या ठिकाणी फक्त तुमचे 15 रुपये हे एका टोल नाक्याला घेतले जाणार. त्याच्यामुळे हा चांगला फायदा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने ॲन्युअल पासच्या स्वरूपाने हा आपल्या समोर आणलेला आहे. तर याचा जास्तीत जास्त लोकांना जेवढा फायदा घेता येईल तेवढा त्यांनी घ्या. आणि आपले नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांना पण शेअर करा. कारण हा जो पास आहे तो फक्त प्रायव्हेट गाड्यांना चालतो. म्हणजे ज्या पिवळ्या पाट्या असतात, ज्याला आपण कमर्शियल व्हेकल म्हणतो, त्या व्हेकलला हा पास चालत नाही. तर हा पास फक्त तुमची कार असेल, जीप असेल, स्कॉर्पिओ असेल, ज्या आपण प्रायव्हेट गाड्या वापरतो त्याच्यासाठी हा तुमचा पास असणार आहे. कुठल्याही कमर्शियल गाडीसाठी हा पास चालत नाही किंवा ट्रकसाठी पण चालत नाही. कारण ह्या सगळ्या गुड्स कॅरियरमध्ये ही सर्व वाहनं मोडतात. त्याच्यामुळे त्यांना जो आहे तो तेवढाच पास त्या ठिकाणी टोल नाका द्यायचा आहे जो तिथे नमूद केलेला आहे त्या बोर्डवरती. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? एकदम छोटा आहे आणि सुटसुटीत व्हिडिओ काढलेला आहे. त्याच्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपले मित्र, नातेवाईक यांना सर्वांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.